ज्या गावात लोक मतदानाला बाहेर पडत नाही, त्या गावात प्रशासनाला जाब विचारण्याची हिंमत कोणात उरत नाही. ज्या गावात लोक मतदानाला बाहेर पडत नाही, त्या गावात प्रशासनाला जाब विचारण्याची हिंमत कोणात उरत नाही. ज्या गावात टपऱ्या आणि पथाऱ्या राजाश्रयाने थाटल्या जातात, त्या गावात गाडी खाली चिरडून निष्पाप रस्त्यावर पडून राहतात. नागरिक पकडून देतात ड्रायव्हर आणि पोलीस त्याला पिझ्झा देतात. पाकिट खिशात कोंबलं की मग डॉक्टर भलत्याचं सॅम्पल घेतात. दिवसामागून दिवस सरतात. पोरशेची मग बैलगाडी बनते. ड्रायव्हर होतो अज्ञात आणि मृत्यूची पण थट्टा होते. फाईल बंद करून एकदाचं कपाटात कोंबून ठेवायचं असतं. मेल्यानंतर धुळीत खितपत न्यायानं निपचित पडायचं असतं. कागद ज्यांचे ठिकाणावर नसतात ते पैशावर सुटून जातात. कागद नियम पाळणारे मात्र पोलीस स्टेशनचे खेटे घालतात. कर्दमलेले सामान्य यत्कश्चित तुमची कुठे मोजदाद आहे? मतदानाच्या दिवसापुरतेच तुम्ही, बाकी कुठे शिल्लक आहेत? पंचनामे होतात मॅनेज, पाकीट तेवढं जड द्या. मतदान करायचं राहून गेलं, आता सगळं धकवून घ्या. धडधडत एक ट्रक निष्पापाचा जीव घेतो. आपल्याला काहीच फरक पडत नाही, कारण आपलं घरातलं कोणी त्याच्या खाली आलेलं नसतं ना. अरे पण आपण तरी सुरक्षित आहोत का? आपण तरी शुद्धीवर आहोत का? आपले अधिकार, आपले कर्तव्य याची आपल्याला जाणीव तरी आहे का? इथे भ्रष्ट व्यवस्थेनं निरपराधांची खुलेआम हत्या चालवली आहे. आपण मात्र घरात बसायचं आणि गंमत पाहायची, दुसरं काही करायचं नाही. भर दिवसा सर्वांसमोर एक निष्पाप मुलगा अवजड ट्रक खाली चेंगरून गतप्राण होत असेल तर त्याला जबाबदार कोण? रस्त्याची निकृष्ट अवस्था पाहिली का? रस्त्याच्या कडेला खडी, वाळू, माती, मुरुम पसरलेला असतो. गाडी स्लिप होते. खड्डे चुकवायचे, रस्त्यावर बिनधास्त केलेल्या दुकानांचे अतिक्रमण चुकवायचे, मग कशी तरी वाट काढायची आणि भर दिवसा बेदरकार ट्रकनं इथल्या सामान्य माणसाला टायर खाली चिरडायचं. याला इथलं प्रशासनच जबाबदार आहे ना. त्या पुण्यात श्रीमंतांच्या माजुरड्या आणि बिघडलेल्या शिंगरूनं केलेल्या प्रतापानंतर नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आणि जागरूकतेमुळे तिथल्या व्यवस्थेला खडबडून जाग आली. नाहीतर रात्रीच्या अंधारात रक्ताचे नमुने बदलले जाणार, पिझ्झा देऊन बाळाला गोंजारलं जाणार, अज्ञात वाहनाची नोंद करून फाईल बंद केली जाणार. हे सगळं त्या पैशाच्या पाकिटाच्या वजनावर ठरणार होतं. इथे तर तेही करायची गरज नाही आहे. इथं तर आपण इतके गाढ झोपलेलो आहोत की रोज घडणाऱ्या चुकीच्या गोष्टी आपल्याला चुकीच्या सुद्धा वाटत नाही आहेत. रोज नव्यानं एका अतिक्रमणाची भर पडते. रोज नव्यानं एका अतिक्रमणाची भर पडते आपल्या रस्त्यांवर. पण प्रशासन गप्प. रस्त्यावर खड्डे पडून रस्त्याची वाट लागली आहे, लोकप्रतिनिधी गप्प. खोदून ठेवलेल्या रस्त्यांची डागडुजी जेमतेम झाली आहे, प्रशासन ढिम्म. गटारांचे जे चेंबर आहेत ते वर आलेत, लोकप्रतिनिधी नॉट रिचेबल. नव्यानं केलेल्या रस्त्यांचं काम निकृष्ट, नागरिक गप्प. पाणी येत नाही म्हणून टँकर मागवावे लागतात. काय कोणाला लाजबीज काय वाटत नाही. रोज पाणी येणार म्हणणाऱ्यांच्या गावात 12 दिवसांनी पाणी जेमतेम मिळतं आणि टँकरमध्ये करंट उतरून निष्पाप लेकराचं बळी जातो. सगळे एकदम हाताची घडी तोंडावर बोट लावून गप्प गप्प गप्प. बोलू नका. काय ना बोलू नका तुम्ही. रस्त्यावर किड्या मुंग्यांसारखे मरून जाण्याची वाट पहा फक्त. त्या घरात जाऊन बघा काय बितलंय त्यांच्यावर ते बघा. हाताशी आलेलं लेकरू निघून गेल्यावर काय वाटत असेल त्यांना. काही दिवसांपूर्वी चांगले पोलीस दलातले अधिकारी पाण्यात बुडून मरण पावले. ही व्यवस्थेवर ओढवलेली नामुष्की आहे, नामुष्की. त्यांच्या घरातलं दुःख भीषण आहे.
अवजड वाहनं रस्त्यावर परवानगी नसताना फिरतातच कसे? भर रस्त्यात भले मोठे ट्रक पार्क होतातच कसे? रस्त्यावर अतिक्रमणं थाटून रस्ते अरुंद होतातच कसे? पोलीस मात्र चौकात फक्त बाहेरगावच्या गाड्या अडवून चिरीमिरी घेण्याचं काम बजावणार. हायवेला सुट्टीच्या दिवशी सुद्धा उभे राहून हप्ते वसूल करणार ट्रकवाल्यांकडून. रात्रीच्या वेळी रस्ते ट्रॅव्हलवाल्यांच्या मालकीचे होतात. इथे कुठल्याही ठिकाणी जा, कुठल्याही चौकात जा, भर रस्त्यात जा, ट्रॅव्हल्स उभे असतात, त्यांच्या भोवती गर्दी जमते, प्रवासी भर रस्त्यात उभे असतात, गाड्या कुठेही थांबवल्या जातात. याच्यावर कुणाचं नियंत्रण का नाही बरं? गस्ती पथकांची गाडी कुठेही त्यांना हटकताना दिसली का? चौकात सिग्नल काय शोभेसाठी लावलेत का? डिवायडर बनवले तुम्ही, पण रस्ते अतिक्रमणाने आकसले. या अतिक्रमणाला राजाश्रय कोणाचा? चौक सुरक्षित तरी आहेत का? विद्रूप चेहऱ्यांनी माखलेले होर्डिंग चौकात कशाला हवे? आमच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची? स्पीड ब्रेकर्स कुठे आहेत? किती हवे? किती उंचीचे हवे? किती प्रमाणात हवे? याचे काही निकष आहेत का? कर्कश हॉर्न वाजतात, डीजे वाजतात, कोणीच काही बोलायचं नाही. बोलायला पण घाबरावं, इतके भॅड कसं काय झालो आणि कधी बनलो आपण? व्यवस्थेला जाब विचारणं सोडून दिलेल्या मुरदाड नागरिकांच्या निद्रिस्त वस्तीत असंच व्यवस्था तुम्हाला चिरडत राहील, पदोपदी तुम्हाला चिरडत राहील. तुम्ही फक्त गप्प बसा. वाटेल तसंच चाललं आहे सगळीकडे. शहर कसं काय चालवलं जातं? टक्के हप्ते गोळा करून झाले असतील तर द्या की लक्ष. आता तरी द्या लक्ष या गोष्टींकडे. त्यात ताबडतोब अतिक्रमण हटवायला पाहिजे. अवजड वाहनं रस्त्यावर दिसता कामा नये. ट्रक रस्त्यावर उभं करून ठेवणं बंद केलं पाहिजे. काही बोलून उपयोग नाही. कोणाशी बोलतोय मी? लोकांच्या सहभागामधून काहीतरी जनजागृती होईल आणि व्यवस्थेला जागील. भाबडी अवस्था आहे ती. भाबडी अपेक्षा गेली ती मावळली. कशासाठी बोलतोय? बंद करते आधी.